तुम्हाला तुमच्या क्षेत्रात टॉप 1% मध्ये यायचं आहे का? जर 100 लोक तुमच्या फील्डमध्ये आहेत, एक माणूस 99 लोकांपेक्षा जास्त कमवत असेल तर तो टॉप 1% आहे. 1000 लोक आहेत तुमच्या फील्डमध्ये, त्यातली 10 लोक जर टॉपचं कमवत असतील तर त्याला म्हणतात टॉप 1%. आता भारतामध्ये जर तुम्ही बारकाईनं बघितला, आकडेवारी बघितला, टॉप 1% म्हणजे कोण आहेत? महिन्याला तुम्ही जर 25,000 कमवत असला तर तुम्ही टॉप 10% मध्ये आहात. तुम्ही 65,000 कमवत असला तर टॉप 5% मध्ये आहात. आणि महिन्याला 1,00,000 कमवत असला तर टॉप 3% मध्ये आहात. आणि जर महिन्याला तुम्ही 3,70,000 कमवत असला तर तुम्ही भारताच्या टॉप 1% मध्ये आहात. आता प्रश्न हा आहे, पुढच्या 1-2 वर्षामध्ये टॉप 1% मध्ये कसं जायचं? कारण हा खेळ सोपा नाही आहे, हा काही जोक नाही आहे. परंतु मी तुम्हाला 2 सिक्रेट सांगणार आहेत. ते जर तुम्ही आत्मसात करू शकला, त्याप्रमाणे जर चालू शकला तर नक्कीच तुम्ही टॉप 1% मध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये जाऊ शकता. तर मित्रांनो, सिक्रेट नंबर 1 आहे, एक रस्ता एक ध्येय. माकडासारखं इकडे तिकडे उड्या मारायच्या नाहीत. युद्ध जिंकायचं असेल, अर्धी सेना इकडं अर्धी सेना तिकडे पाठवलं तर पराभव ठरलेलाच आहे. तुमची सगळी ऊर्जा, सगळा फोकस, सगळा वेळ एकाच गोष्टीवर जर फोकस केला, मग तुम्ही छोटा मोठा कुठलाही व्यवसाय करत असाल, छोटस हॉटेल असेल, तुमचं युट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम असेल, तुम्ही सेल्सच्या फील्डमध्ये असाल, तुम्ही पब्लिक स्पीकिंग करत असाल, कोणताही एक फील्ड ज्याच्यात तुमचं स्किल चांगलं आहे ते तुम्ही निवडा. त्या फील्डमध्ये टॉपचं कोण आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा, त्या माणसाला भेटा, त्याची केस स्टडी करा, जगभर फिरा. कारण भ्रमंती हाच श्रीमंतीचा मार्ग आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला भरपूर आयडियाज मिळतील. त्यानंतर सिक्रेट नंबर 2 आहे, टॉप 1% लोक वेगळं काही कमवत नाहीत, ते कामच वेगळ्या पद्धतीने करत असतात. ज्या लेवलवर ते काम करतात तिथपर्यंत 99% लोक पोहोचूच शकत नाही. त्यांच्या सवयी, हॅबिट्स खूप चांगल्या असतात, नॉलेज खूप चांगलं असते, स्किल खूप चांगलं असते. ते पहाटे लवकर उठतात, ते स्मार्ट वर्क, डीप वर्क करतात. जगातलं कुणीही त्यांना थांबवू शकत नसते. तुम्ही शेवटचा प्रश्न तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारून बघा, आता जे कमवताय त्यापेक्षा सुप्रीम लेवलवर कमवायची ताकद आहे का तुमच्यात? 100% आहे मित्रांनो. पुढची 1-2 वर्षे एकच गोष्ट, एकच ध्येय, टॉप 1% मध्ये काम. एक मूर्ख माणूस असं विचारत असतोय पैसे कसे मिळवू, पण एक हुशार माणूस असं म्हणत असतोय टॉप 1% मध्ये तो आहे ना, तो सक्सेस झालाय ना, तो कसा तिथपर्यंत गेलाय, त्यानं स्किल कोणती आत्मसात केल्यात, त्यानं सवयी कोणत्या आत्मसात केल्यात, त्यानं ज्ञान कोणतं आत्मसात केले आणि त्याच्यावर त्याची कॅपेबिलिटी वाढवायचा तो प्रयत्न करतो. आणि एकदम आग लागल्यासारखी प्रेरणा घेऊन तो त्याचा 100% त्याचा फोकस करतो आणि तो टॉप 1% मध्ये येतो. तुम्हालाही जर यायचं असेल तर तुम्ही हे 2 सिक्रेट जीवनात आत्मसात करा, नक्कीच तुम्ही टॉप 1% मध्ये जाल.